राज्याच्या मुद्रांक आणि नोंदणी शुल्क विभागानं रेडी रेकनरच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केलाय। रेडी रेकनरच्या दरात साधारण 10% दरवाढ प्रस्तावित केली आहे। राज्य शासनानं हा प्रस्ताव मंजूर केल्यास 1 एप्रिलपासून कोल्हापुरात मिळकत नोंदणीसाठी जादा पैसे मोजावे लागतील। राज्याच्या महसुली उत्पन्नात घसघशीत भर टाकणारा विभाग म्हणून मुद्रांक नोंदणी शुल्क विभागाची ओळख आहे। खरेदी विक्री दस्त, करारपत्र, बक्षीसपत्र, मृत्यूपत्र यांची नोंदणी मुद्रांक कार्यालयात होते। त्यासाठी संबंधित मालमत्तेच्या बाजार मूल्याच्या 7% स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी शुल्क भरावं लागतं। महायुती सरकारनं गेली 2 वर्ष रेडी रेकनरच्या दरात वाढ केलेली नाही। त्यामुळे आता राज्याच्या मुद्रांक नोंदणी विभागानं रेडी रेकनरच्या दरात 10% वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केलाय। हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला जाईल। मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर रेडी रेकनरच्या दरात वाढ केली जाते। संभाव्य दरवाढ 1 एप्रिलपासून म्हणजे नव्या आर्थिक वर्षात लागू होते। राज्य शासनाकडून रेडी रेकनरच्या दरात 10% वाढ झाली तर घर किंवा इतर स्थावर मालमत्ता खरेदी करणाऱ्या ग्राहकांना जादा मुद्रांक शुल्क रक्कम भरावी लागेल। त्यातून शासनाचा महसूल वाढत असला तरी मालमत्तेची किंमत वाढू शकते।